हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे टोरेनिया. एकदम छान फ्लावर फुलणारं प्लांट आहे. म्हणजे भरपूर 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 फुलं येणारं प्लांट आहे की ज्याला कमी देखभाल लागते आणि तसं कायम फुलणारं मस्त प्लांट आहे. तर ह्याला विशेष काळजी म्हणजे फारशी घ्यावी लागत नाही. फक्त ह्याला पाणी वेळेवर द्या आणि दिवसभर ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. साधारण 5 ते 6 तासाचं तर ऊन हवं त्याला, किंवा दिवसभर असं ऊन पडेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवलंत ना तर ते आपोआप छान वाढतं. आणि त्याच्या बिया म्हणजे जेव्हा फुलं होऊन जातात ह्या फुलांचं म्हणजे झाडाचं एक विशेष असं आहे वैशिष्ट्य की फुलं जेव्हा येऊन गेली की आपण बाकीच्या झाडांची जशी तोडावी लागतात तशी ह्या झाडाची नाही तोडली तरी ते आपोआप बी तयार होतं आणि तिथेच लगेच पडतं. आणि जरी बी तयार होत असलं तरीसुद्धा याला भरपूर एकीकडे फुलं येतच असतात. आणि बी त्याचं हलकं असल्यामुळे आजूबाजूच्या कुंड्यांमध्ये पडतं, खाली जमिनीवर पडलं तर तिथे झाडं येतात आणि अगदी छान भरपूर झाडं येतात. भरपूर फुलं येणारं प्लांट आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही जेव्हा त्याला कुंडीत लावाल तेव्हा वेल सॉईलमध्ये लावावं. कुठलंही प्लांट आपण जेव्हा कुंडीत लावतो तेव्हा वेल सॉईलच हवी. आणि दुसरं म्हणजे ह्याची उंची एवढीच राहते, फारशी होत नाही. फार फार तर 1 ते 1.5 फुटापर्यंत. आणि जर ते असं फार काही वेळेला असं होतं की दांडा दिसतोय, विशेष नाहीच, हे छान बुशीच असतं. पण कधी कधी असं होतं काही काही झाडाला असं बुशी न दिसता थोडं वरती दांडा एकच असं आलेलं वाटतं, म्हणजे उंच झालेलं वाटतं. मग अशावेळी आपण ते अर्धं कट करावं सरळ, म्हणजे तिथून छान ब्रांचेस येतात आणि मस्त फुलं येतात. हे सगळं तुम्हाला हिरवं हिरवं दिसतात नाही, पोपटी पोपटी, हे सगळ्या कळ्या आहेत आणि त्या फुलणाऱ्या आहेत. ह्या सगळ्या कळ्या आहेत. आणि येऊन गेले साईडला जे उजवीकडे दिसतंय हे सुखं झालेलं आहे, म्हणजे स्पेंड झालेलं आहे. आणि त्याचं ते बी पडते खाली आणि त्या कुंडीतच येतात नवीन झाडं, किंवा आजूबाजूला येतात, किंवा ते काही वेळेला वाऱ्याने उडतं आणि इथे तिथे पडूनसुद्धा काही अंतरावर आपल्याला ती झाडं आलेली दिसतात. माझ्या फार्मवर काही ठिकाणी असं झालं की झाड मी लावले अमुक ठिकाणी त्यापासून 8-10 फुटावर पण फुलं आलेली आहेत, असं पण झालेलं आहे. म्हणजे ही अतिशय छान वाढणारी झाड आहे. आणि हे असं एवढंसं कटिंग घेतलं ना आणि नुसतं खोचलं ना तर हे इझी टू ग्रो आहे. ह्याला विशेष काळजी घ्यायला लागत नाही. माती कशी असावी तर वेलड्रेन मी बोलले, त्याच्यामध्ये तुम्ही साधी माती घ्या, कंपोस्ट घाला आणि सँड मिळाली तर, नाही तर सँड नाही मिळाली तर तुम्ही राईसच घाला. हे तिन्ही सेम प्रमाणात घेतलं तरी हे झाड खूप छान होतं. फुलं खूपच येतात, त्यामुळे त्याला खताची गरज असते. खत नाही घातलं तरीसुद्धा ते फूल देणारच झाड आहे. आणि आपण खत घातलं तर त्याला आणखी फुलं यायला मदत होते. तर हे असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे, ज्याला जास्त देखभाल करायची गरज नाही आहे. कटिंगनी आरामात जगतं. आपण कटिंग लावलं नाही तरी आजूबाजूला ते आपोआप झाडं भरपूर येतात. आणि हे गार्डनच्या बॉर्डरसाठी सुद्धा खूप छान झाड आहे. म्हणजे तुम्ही काही अंतरावर अशी लाईनीत झाडं लावली तर त्याची ती आपोआप पडून पडून आजूबाजूला छान झाडं येतात. इवन लँड कव्हरेजसाठी सुद्धा हे छान आहे. आपलं आपण ते वाढत जातं आणि खूप फुलं देत राहतं आणि खूप छान दिसतं. ही 4 कलर तुम्ही बघितले, अजून त्याच्यात पांढरा पण येतो, मरून पण येतो, म्हणजे लालसर असा असलेला. ही खूप प्रकारची फुलं असलेली आणि ती जवळजवळ लावली, कारण एका झाडाला भरपूर फुलं येतात आणि कायम येत असतात फुलं. असं नाही की एक फूल येऊन गेलं की त्या झाडाचं हे कमी होतं, फुल येण्याचं प्रमाण, असं नाही आहे. तर ते आपोआप येणारं झाड आहे. ह्या बिया आपण स्टोअर करू शकतो, काढून आपण ठेवू शकतो, कोणाला प्रेझेंट देऊ शकतो. आरामात जगणारं झाड आहे. नुसतं बिया तुम्ही सुकलेल्या बिया अशा मातीवर टाकल्यात आणि त्याच्यावर पाणी टाकलं तरीसुद्धा ते तिथून झाड खूप छान येतं आणि वाढतं छान. मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा, लाईक करा. आणि फर्स्ट टाईम माझं चॅनल बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.